आता पद्धतशीरपणे एकच पक्षी उभारलाय. 900 वजन भरले बा. 903 बघू शकता तुम्ही या पक्ष्याचं, तुम्ही बघू शकता आता. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण काय करणार आहे माहिती आहे का, आज आपल्याला एक मेन व्हिडिओ तुम्हाला दावायचा आपल्याला. आज आपण आपल्या शेडमध्ये आलेलो आहे मस्तपैकी पहिला तर, आणि तुम्हाला दाखवतो की आज त्यांचं वजन किती भरले. म्हणजे आता 1 महिना 25-26 दिवस झाले बरोबर. 1 महिना 25-26 दिवस झाले. 3 पक्षी आपला बघू शकता कसं झालेली. त्यांचं वजन मी आज तुम्हाला काट्यावर करून दाखवणार आहे. त्याच्या पहिला तर आपलं इथलं काम आहे ते थोडंफार ही भांडी वगैरे धुवून घेऊन त्यामध्ये ह्या भांड्यांमध्ये खाद्य टाकून घेऊया. पहिला तर हे काम करूया. पहिला इथली बटन आहे ती बंद करूया. इथली बटन बंद केली तर आपण आता ही पाण्याची भांडी आहेत ना, पाण्याची भांडी आहेत तेवढी आपण पहिला धुवून घेऊया. आणि बाहेर त्या मोकळ्या सोडल्यात बघा अंड्याच्या कोंबड्या. त्या मोकळ्या पण सोडल्या, मोकळ्या सोडलेल्या ते एक 20-25 आहेत आपल्याकडे. 20-25 आहेत. अरे ही बघा इथं वर जाऊन बसले ह्याच्यावर. इथनं कुठं गेला रे, इथनं वर गेलेत बघा याच्यावर. काही शेणा सोडा इकडे सगळे यांनाच केले आपण. काल आपण बाहेर पण सोडलेली पिल्ली इथून बाहेर, म्हणजे इकडे बाहेर सोडलेली खेळायला. तर चला आपण लवकर करूया आपलं काम. पहिलं ते भांडी नेऊया सोडून बाहेर मध्ये धुव्या आणि आत आणून ठेवूया. पहिला तर आपण इथं पाण्याला बारडी लावून घेऊया आणि हे खाद्याची भांडी आहेत ना ती काढून ठेवूया बाजूला. कारण आपण तुम्हाला तर माहितच आहे 1 तास आपण खाद्याची भांडी काढून ठेवतो. आता यो कागदा यो वर करूया. आता ही आपण सगळी भांडी धुवून घेतलेली. आता किती तिथं भरून ठेवूया. हे गव्हाला काय काल घातलेलं त्याला काय मोड आलं नाही, सगळं मोड आल्यावर आपण घालतो डायरेक्ट. आता हे भांड भरून ठेवूया. म्हणजे पहिला जिथं अडकवलेलं तिथं अडकूया. चला पाणी भरावं लागले बघा. आज आपल्याला या मेन व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की आत्ता आपले 1 महिना 25 दिवस झालेत पक्ष्यांना. 1 महिना 20-25 दिवस झाली. तसं 1 महिना 25 दिवस. आज तुम्हाला मी वजन दाखवतो त्यांना. आपल्या काटा ते बरोबरच आहे, त्या वजन दाखवतो तुम्हाला. थांबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचं वजन दिसणार आहे पिल्ल्यांचं. 1 महिना 25 दिवस. आपण एक भांड तिथं अडकवलंय बघा आणि आता ही दुसरं भरून ठेवूया. तर अशा पद्धतीने आपण सगळी इथं पाण्याची भांडी तर ठेवून घेतलेली बघा. पाण्याची भांडी तर ठेवून घेतलेली. इथे काही 3-4 आहे आपल्याकडे भांडी. अजून एक 2-3 भांडी वाढवायची याची. असं ते चला आता बघा तुम्हाला एक दाखवतो मी. आता जे आपण कडनं काट्या वगैरे बांधलेत ना, त्या काट्यांवर पिल्ली कशी बसतात सगळं दाखवतो. ते बघा ते कडनं काट्या बांधायला फायदा काय माहिती आहे, खाली जर गर्दी होत असली तर पिल्ली वर जाऊन बसते. त्यामुळे खाली गर्दी होत नाही, लई चेंगराचेंगरी होत नाही. त्यामुळे पिल्ली अशी वर जाऊन बसतात बघा काट्यांवरती. अजून कडन आपल्याला बांधायची होती तर आपण बांधली नाहीत, असं विषय. तिकडे बघा आता लागली बघा हे पण फिरायला बाहेर. इकडे एक आपल्याला 1-2 गुंठ्यामध्ये आपलं एवढं आहे ते बघा वरपर्यंत उड्या मारायला लागली, सुट्टी देत नाही. ती तर आता इथे ह्याच्या वर चढले बघा कोंबडी आहे. ऐकत नाही हो, डांगा नुसतं डांगा येऊ दाखवतो. त्याला कशी खाली काढायची बाई. स्टूल घेऊन गेल बाई. स्टूल घेऊन आता तिकडनं हाणलं पाहिजे, त्यांना का द्यायला लागते. दाखवत थांबा. स्टूल घेऊन काठी येऊन वर जाऊया. हे बघा आता काय बोंबलायच काय. बघा ह्याच्या वर चढले. काय गरज काय असते काय, उगाच नुसतं दांगा एवढं. उगाच नको तिथं चढणार, इकडे तिकडे दांगा एवढं करणार नसतं. बघा आता इथं खाली जरा पडलेला असतो ना गहू, ते गहू उगवून यायला लागले बघा. काही शे नाही, ती पण टोच्या वाढून खाते, सुट्टी द्यायला नाही. ही आपली एक 25-30 आहेत बघा कोंबड्या. हे 25 म्हणजे कोंबड्या एक 25 आहेत द्या. 20-23-24 आहेत त्या कोंबड्या आणि 2 कोंबड्या आहेत, म्हणजे 25-26 असं आपल्याकडं इथे कोंबड्या आहेत. यांची अंडी पण तुम्हाला अवेलेबल होती बघा. तुम्हाला जर अंडी पाहिजे असतील तर खाली कॉन्टॅक्ट दिलाय बघा, फोन नंबर मी करतो सेंड. त्या फोन नंबरवर कॉल लावून विचारू शकताय. म्हणजे आपल्या तासगाव तालुक्यातलं तुम्ही जर व्हिडिओ बघत असला तरच.
तासगाव तालुक्यामध्ये आपल्याला अंडी देता येतात, बाहेर कुठे द्यायला येत नाहीत लांब, कारण आपल्या जवळचीच तेवढ्या गावांनी आपण देतोय अंडी. पाहिजे असली तर कॉन्टॅक्ट सांगा, खाली दिला बघा नंबर, त्यावरती कॉल करा. तर मेन विषय राहिला आपला, आपण मोजणार होतो आज पिल्ली वजन केवढं झाले, तर चला ते बघूया. तर चला बघूया. आता या पिल्ल्यांना आहे ना, काल आपण बाहेर सोडलेलं, खरं जेवढं त्यांनी इथल्या इथं राहतील तेवढं त्यांचं वजन जास्त वाढणार आहे. आपण आता बाहेर का सोडलेलं, कारण एक गावरान पद्धतीचे आहेत ना, गावरान पद्धतीचे आहेत, त्यामुळे त्यांना फिरायची सवय असली पाहिजे. आता बाहेर काढताना काल खूप दमवले. आता 4 वाजता मी अनेकदा आलो तर दाखवतो तुम्हाला बाहेर कसं काढतोय आम्ही. इकडं सगळी एका साईडनं पिल्ली ही गोळा करत आणायची आणि इथनं दारामधनं इकडं बाहेर सोडायची, असा विषय असतो. ते खरं पहिल्या दिवशी सगळी बाहेर येत नाहीत ना, ते 5, 6, 10, 12 आत राहते, 10, 12 सगळी बाहेर जाते, 10, 12 आत राहते, फक्त एवढाच विषय असतो. आता सगळी बाहेर काढणार आपण. 4 वाजता जर आलो तर दाखवतो तुम्हाला. तर चला बघूया. आता वजनामध्ये वाढ होणार 100%, मी सांगतो तुम्हाला. आपलं खाद्य हे स्टार्टरचं होतं पहिला, स्टार्टिंगला स्टार्टरचं घालतो. आपल्याकडे एक काटा येऊ दाखवताना, हा काटाही चांगला येऊ, बघू शकता तुम्ही. हे बघा, त्या काट्यावर पद्धतशीरपणे माप होते. आता झाले बघा 0 आलाय. आता आपण काय करणार आहे माहिती आहे का, आता काय याचं पाय बी आपण काय बांधणार नाही, कारण त्यांनी येऊन त्याच्यावर उभारतात, आपल्याला माप मतान कळते. आपण बरोबर इथं मध्ये आहे ना काटा नेऊन ठेवूया. हे बघा, इथं 0 आलाय बघा, 0 काटा. काट्यात काय वाढबेड काय नाही, त्यामुळं पद्धतशीर आपल्याला दिसणार आहे. आता ते बघा काट्याचे कडेले येतात बघा. एक पक्षी उभारला तरी बघू शकताय तुम्ही. वजन किती झाले, 680. आणि हा बारका मध्यम पक्षी आहे बघा. आता एखादा मोठा पक्षी आलो तुम्हाला दाखवतो. बघा आता इथे 0च आहे, दाखवतो तुम्हाला. ते एखादा पक्षी मोठा चढला ना, त्याचं वजन बघू शकताय तुम्ही. तर असंच वजन तुम्ही बघत जावा. तो बघा, आता तो पक्षी चढलाय बघा, तो वजन किती, 723 या पक्षाचं वजन आहे बघा, बसलाय बघा 723. मग आपण आता सगळे करूया. मग इकडं हाणत नेऊया म्हणजे आपल्या एखादं 5-6 पक्ष्यांचं वजन मोठ्या पण कळेल. इकडे मोठे पक्षी काय करतात, त्याच्या वर जाऊन बसतात. मोठ्या पक्ष्यांचं पण कळालं पाहिजे. आता बघा, तो मोठा एक चढलाय बघा, तिथं किती वजन, 700च्या आसपास आहे. 723 म्हणजे आता 700-800 जी लेवल आहे. एखादा असं जरा सगळ्यात मोठं पक्षी बसलं तर दाखवता. तरी बघा, बघा हे बारकाच चढला बघा, किती 674 आहे. ही मोठी पक्षी या कड्यानं जाते, ते मोठी पक्षी आहेत, त्यामध्ये ते चढतच नाहीत ना. बघा, हा जर पक्षी चढला तर 100% 900 पर्यंत पोचणार असते. 900. थांबा, इकडं हाणवती ते बघा. आता ते एखादा पक्षी चढला पाहिजे नुसतं त्यामध्ये. बघा, तो मोठा एक चढला बघा, त्याचं आता वजन दाखवतो मी तुम्हाला. बघा आता हे किती भरले, 1 kg. खरं ते 2 पक्षी आहेत. आता एका पक्षाचं तुम्ही बघू शकताय बघा. आता पद्धतशीरपणे एकच पक्षी उभारलाय. 900 वजन भरले बघा, 903 बघू शकताय तुम्ही. त्या पक्ष्याचं तुम्ही बघू शकता. आता 903 वजन भरलेलं बघितलं ना, 903. मग तुम्ही बघू शकताय, जर असं मोठं पक्षी आहेत ना, ते कडेला थांबतात, त्यामुळे त्यांचं वजन तुम्हाला दाखवा येत नाही. आता बघा, ही वर बसलेत ना, ही सगळी मोठी पक्षी आहेत, आणि बारकी पक्षी आहेत ती खाली बसतात. कारण का, थांबा जरा अनेकदा तुम्हाला दाखवतो. 400-900 तुम्ही मागाशी बघितलं असतील, अनेकदा चालू करून दाखवतो. हे बंद पडतो मध्येच. हे बघा 0 आलाय मग.
अनेक तुम्हाला दाखवतो. आणि एखादा पक्षी त्यावरती चढला. आता हे बघा, हे मोठे पक्षी चढले ना त्यांचं वजन पद्धतशीर भरते. बारक्यांचं 600 750. हे बघा हा पक्षी केवढा आहे आणि हा पक्षी केवढा आहे, त्यामध्ये फरक असणारच ना. थोडाफार तर फरक असतो. आता मोठ्या पक्षी इकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मोठे पक्षी काय करतात, तिकडे वर येऊन वर बस कुठं खाली बस असं करते, त्यामुळे ते त्यांचं वजन तुम्हाला कळण झाले. दाखवतो थांबा तरी पण. तस पक्षी सारखा उभारा लागला त्यामध्ये तुम्हाला दाखवतो. एखादा मोठा बारका चढू दे, तोच सारखा चाललाय रा. काय आहे, जा ना बाबा तिकडे, जाते तिकडे आम्हाला वजन चेक करायचं आणि तुम्ही कशाला लागलाय पेरायला. बा त्या मोठे पक्षी 1-2 जाऊ देत त्याच्यावरती. मोठे पक्षी एखादा उभारला पाहिजे फक्त त्याच्यावर. ते बघा बारक्याचं भरलंय बघा, बारक्याचं किती भरतंय. बघा आता बघू शकताय तुम्ही, एक पाय ठेवला. अरे यार उभा राहा ना, उभारत नाही तिला का. उभारू दे त्याच्यावरती, तुम्हाला कळलं वजन लगेच. एकदम मोठे पक्षी जर उभारलं ना वजन भरपूर भरते त्यांचं. मोठे पक्षी म्हणजे थोडंफार एखादा बारका आहे त्यांचं 600 750 भरते. आणि जे मोठे पक्षी आहेत म्हणजे तंदुरुस्त आहेत, ती परफेक्ट आहेत ना, त्याचं वजन भरते 900. म्हणजे एक महिना 25 दिवस मध्ये 900 ग्रॅम, म्हणजे 1 किलोला फक्त 100 ग्रॅम कमी असं वजन भरते बघा आपल्या पक्ष्यांचं. हे बघा आता हे किती भरले, 800. हे 2 पक्ष्यांचं नाहीये, 2 पक्ष्यांचं होतं. हे बघा ह्याचं एकट्याचं आहे बघा 600. आता थांबा एखादा मोठा बसू दे त्याच्यावरती आणि अनेकदा दाखवतो तुम्हाला. मोठे इकडे कडेला जाऊन बसलेत आहे का, त्या कड्याने तुम्ही बघू शकता मोठे पक्षी आहे ते. काटा पण बंद पडतोय सारखा असं ते. आता तो जर पक्षी चढला तर ते 900 100% भरतो. त्यांच्या जवळ गेले की ते उभारत नाही, त्याच्यावर उभारत नाहीत. बघा बारकाच आहे, बंद पडला काटा. दाखवतो तुम्हाला वरती वजन. आता तो बारकाच उभारलाय, बारीक मोठे उभारते तो सारखी. हे बघा आता लागले त्या काट्याला टोचे मारायला. हे बघा हा 700 750 भरतोय बघा हा पक्षी. म्हणजे मिनिमम एक जर तुम्ही 750 800 जर धरला तर हे वेट त्यांचं बरोबर आहे. आता या म्हणजे ज्या कंडिशनमध्ये आहेत ना ते, त्या वेळेमध्ये यांच्या वयामध्ये ही कंडिशन बरोबर आहे. आणि हा जर पक्षी असे जर मोठे जर त्यामध्ये उभारले का नाही, 100% ते 900 950 याच्या आसपासच असतात. काय 900 950 त्यांचं वेट होते 100%. असं आपली क्वालिटी आहे. त्यामुळे तुम्हाला जर आखाड महिन्यामध्ये जर कोंबडं पाहिजे असतील तर मी खाली नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. अजून 1 महिन्यानंतर आत्ताच कोंबडा हा एक किलोच्या आसपास आहे. त्यामुळे समजा तुम्ही आखाड महिना अजून एक महिना आहे, अजून 1 महिन्यामध्ये ते 2 पावणे 2 किलो तुम्हाला कोंबडा भेटणार इथं अजित पोल्ट्री फार्ममध्ये. इथं भेटणार, 100% भेटणार. आणि तुम्हाला जर पाहिजेच असतील तर मी खाली नंबर देतोय. आखाड महिन्यामध्ये नक्कीच या आणि आमच्या शॉपला इथं म्हणजे आपल्या शेडला व्हिजिट करा सगळ्या. आणि आवडला असतात नक्की लाईक सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. बाय.